चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा क्वेश्चन नंबर 6 पाहतो। यामध्ये आपल्याला एक रूटची व्हॅल्यू दिलेली आहे -7/5 आणि हे इक्वेशन दिलं आहे, यामध्ये आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची। तर बघा आपला हा पहिला बॉक्स फिल करायचा आहे। काय दिले -7/5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग आपण काय करणार, m बरोबर काय ठेवणार -7/5 इन द इक्वेशन ठेवणार। तसं ठेवल्याच्या नंतर काय होतं बघा -7/5 आणि इथं -7/5 असं होईल। मग या ठिकाणी जर आपण केलं हे उत्तर तर बघा असं होईल 5 आणि हे खालचं जे 5 आहे छेदातलं ते कॅन्सल होईल, जेणेकरून एकच 5 शिल्लक राहील, म्हणजे 49/5 अधिक हे कसं होईल 7 दोन्ही 14 म्हणजे -14/5। मग ह्याचं जर आपण उत्तर काढायचं ठरवलं तर 49 मधून 14 गेल्याच्या नंतर 35/5 35/5 म्हणजेच किती येतं, तर याला आपण असं लिहू शकतो 35/5 ह्याचं उत्तर आपण डायरेक्टली 7 लिहू शकतो आणि म्हणून के बरोबर -7 हे या ठिकाणी उत्तर येतं। मग ह्यांनी ज्या स्टेप दिल्या त्या स्टेपमध्ये लिहायचं आहे, म्हणून हे सिम्प्लिफाय जर केलं तर आपण परत एकदा सिम्प्लिफाय करून पाहूया। तर बघा आपल्याला दिलेलं आहे 5m² + 2m + k = 0। मग m ची व्हॅल्यू किती दिली आहे -7/5² + 2 × -7/5 + k = 0। म्हणजे बघा 5 × 49/25 अधिक 2 अधिक नाही होणार इथं आता -7 दोन्ही 14/5 अधिक k बरोबर 0। जर याच्यामधून काढलं तर 49/5 - 14/5 अधिक k बरोबर 0। मग बघा 49 - 14/5 अधिक k = 0 म्हणजेच 35/5 अधिक k बरोबर 0। मग याचं जर उत्तर काढलं तर 7 अधिक k बरोबर 0 म्हणजेच केचं उत्तर हे -7 येतं। ज्यांना ते मागचं त्या बॉक्समध्ये लिहिलेलं समजलं नसेल त्यांच्यासाठी हे मी सिम्प्लिफाय करून ठेवलेलं आहे। पुढच्या प्रॉब्लेम सेट आपण पुढच्या व्हिडिओपासून सुरू करूया।